अशी ही बोलते. अरे बापरे. तर गाईज नमस्कार आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. आणि आम्ही आत्ता सकाळी उठलो आहे आणि तुम्हाला आमचा कालचा व्लॉग कसा वाटला हे पहिलं आम्हाला सांगा, कारण का आम्ही खूप मोठा व्लॉग झाला आहे गेस. पण आम्हाला नक्की कळवा की कसा वाटला, तुम्ही बघितला की नाही, आणि नसेल बघितलं तर आत्ता जाऊन बघा लवकर. आणि हा डे 2 आहे रत्नागिरीमध्ये. तर आमचा आजचा प्लॅन असा आहे की आम्ही रत्नागिरीवरून देवघर असं समथिंग कुठेतरी जाणार आहोत. काल चॅम्पला बघितलं, चॅम्पच्या गावी आम्ही आज जाणार आहोत. त्याच्या अगोदर मी मंदिरात जाणार आहोत आज. तर आपण बघूया आजचं काय काय होतं. तिथे सगळं आता नाश्ता चालला आहे. आंघोळ बिंघोळ पहिला केली इथे, घरात सगळ्यात शेवटी करतो, इथे सगळ्यात पहिला केली आहे. आणि माझी तर अजून आंघोळच नाही झाली आहे. आता आम्ही रेडी होतो फटाफट. आपण जाऊया ना आता त्या मंदिरात. हो ठीक आहे. तर गाईज आम्ही आता निघालेलो आहे मंदिरात जायला. मला ते मंदिर खूप आवडतं कारण का तिथे अशी एक विहीर आहे. त्या विहिरीतून आपण स्वतःच पाणी काढायचं आणि तेच आपण अर्पित करायचं. आणि दादांना लेट झालं बिचाऱ्यांना. दादा आणि वहिनी तर आता इथे चालले आहेत हॉस्पिटलमध्ये डेली चेकअपसाठी त्यांच्या. हॅलो बोला आता, नीट हॅलो बोला. हॅलो. दादांनी आमच्यासाठी रिक्षा आणली. VIP ट्रीटमेंट देतात ते आम्हाला इथे आल्याबद्दल. पण आणली ना, नाही तर आम्हाला बाहेर सांगायला लागली. आम्ही आता रिक्षात बसलेलो आहे आणि आता जातो. मग तिथे गेल्यावर तुम्हाला भेटू. बाय. हां, खाली रस्ता आहे आणि तिथे समुद्र पण आहे. आता इथून मधून आहे ना ते मंदिर. आपल्याला ऑल द वे खाली नाही जायचं आहे. इथे मधूनच एक राईट आहे, तिथे मंदिर आहे. एक राईट आहे, तिथे मंदिर आहे. मला शोधलं कधी. अरे मला आठवतं ते, बघ ना दिसतंय. हे बघा इथून आहे, हे मंदिर आहे. इथून आपल्याला अजून खाली उतरायचं आणि ते तिथे समुद्र दाखवलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी. इथून नाही आहे नाही, ह्याला कधीच रस्ते आठवत नसतात, कधीच नाही. ते मी आहे म्हणून तो एका जागी नीट जातो, त्याला मुंबईचे पण रस्ते माहिती नसतात. आता आम्ही गाईज इथे विहीर आहे, त्या विहिरीमधून आम्ही आता पाणी काढणार आहे. जल चढवणार आहे, जल अर्पित करणं. जल अर्पित करावं. हे बघा इथून विहीर दिसते बघा. आता मी मला नाही माहिती शूटिंग करू शकतो कारण का तिथे ऑल कसं करणार ना, सुमडीत करू ना आपण. नको. हे बघा ही विहीर आहे आणि इथे मंदिर आहे. विहिरीतून पाणी काढायचं. तिथे बघा कळस ठेवली आहे, तिथून पाणी काढायचं आणि तिथे आपण प्रसाद पण घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला जे चढवायचं आहे. आणि आतमध्ये मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर. इथे हनुमानचं मंदिर हे बघितलेलं. ते फुलं नाही ना, बेडकं आत खूप काय काय आहे. कमाळ कुठे आहे? कमाळ टटल बघ, टटल तब तीन डोकं बाहेर काढणार. थोडं झूम नको करू. जरा स्वच्छ करायला पाहिजे ना. तुम्ही करूया सगळं. बापरे. तर गाईज मी ड्रेस घालणार होती, मलाही नाही आवडत देवाच्या. ठीक आहे आपण पॅन्ट शर्ट घालणं, पण द थिंग इज आम्हाला ट्रॅव्हल पण करायचं आहे पुढे, त्यामुळे माझ्याकडे ऑप्शन नव्हतं. खूप चटके लागतात मला. तिथे आपल्याला फूल दिलेलं आहे, दूध पण दिलं आहे, सगळं आपल्याला, अगरबत्ती पण दिली आहे. आपल्याला काय आणायची गरज नाही. आणि आता तिथून आपण पाणी काढूया विहिरीतून आणि अर्पित करायला आज जाऊया. तिथे हनुमानचं मंदिर आहे बाजूलाच. गणपतीचं मंदिर पण आहे ना मागे, आहे ना की तिथेच आहे? गणपतीचं मंदिर पण आहे आय गेस. गाईज आता बघा आम्ही विहिरीमधून पाणी काढतो. वेअर इज टेम्पल?
आणि ते मी काढू काय ते मी काढतो. काय ते कळस लागेल आपल्याला घेऊन जायला. हा अंडा घेऊन जायचं ना आतमध्ये. हे तुम्ही असं डायरेक्ट नको टाकू, कासवाला मारशील. कासव नाही येत. हे कासव होतं की नाही? सेव कासव मग कासव होता रे. मग जा ना तू पण जा ना. नको नको तर आपलं पाणी येतात भरलेलं आहे. चल त्याला ओरडतील नाही. नको काढत जमलं तर काय नाही तर जाऊन दे. बघितलं असं पडलं खाली. गरम करने आते चल. एक नंबर दर्शन झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता लाव ना. अशी ही बोलते. नाही आतमध्ये नंबर व्हिडिओ अलाउड नाही असं काही गोष्ट नाही आहे, पण आपण कशाला काढायचं ना. आपण तिथे काय मी तर काढला काय देवळात गेलोय. मग दाखवायचं लोकांना. जे लोकांना नाही येऊ शकत त्यांना दाखवू शकतो ना आपण. काय त्याचा आलाय की कोणता? अरे काय बघ चांगला तर दिसतो त्यात काय आहे. चल मारुती मंदिराला. तर काय तर आम्ही चाललोय मारुती मंदिरात. पाहिले भासतात ते. हे घरी येऊन जायचं का? पैसे दिले ना भासतात ते पाहिले. वगैरे घेतलेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. कुठे आला आधी? घरी म्हणजे दादाच्या घरी. आम्हाला लगेच आता पॅकिंग करून कुठे जायचं आता? देवगडला देवरुखला राहते तायडी मावशी आणि देवगडला राहते बंटी मावशी. ओके हा लक्षात ठेव. देव 100 वेळा बोलायचं. देव कुठे चाललाय आपण? बघितलं देवघर. देवाकडे आले आणि सगळं विचारते काय उलट देवाला बोल मला बुद्धी द्यायला. काय रे जास्त बोलतो आता हा. तर मी देवाकडून आले, माझा उपास आहे म्हणून मी जास्त काय ह्याला बोलू नाही मग उपास आहे. मी पण काय खाल्लं नाही त्याला आतापर्यंत. चमट मी पण तुझ्यासोबतच आहे. रोज ओनली अफ्रेड ऑफ घरी जाऊया आता. काय ऊन आता आहे आपण डायरेक्ट आम्हाला पॅकिंग करायची. पॅकिंग माझी काय जास्त नाही आहे, फक्त थोडंफार बाहेर काढलेलं आहे. तेच फक्त आत टाकायचे, कपडे धुतलेले आत टाकायचे, दॅट्स ऑल. आणि मग आम्ही 200 बस आहे, त्या बसने 3 तासाचा रस्ता आहे. आम्ही बघू आता काय करणे का भेटते की नाही बस. ती महत्त्वाची. आम्हाला कसं पण 1 पर्यंत बस स्टॉपवर जायचं आहे, कारण का ST बस आहे ना. ST बस आहे त्याच्यामध्ये जागा भेटणं कठीण आहे. तर आपल्याला पहिलं जागा मिळवायची आहे, म्हणून आपण एकलाच जाणार आहोत. विकत घ्यायचे हे जागा. सगळ्यांची हवा काय झाली. मला मेरी सांस फूल गई है. रिक्षा बघ. हे बघ रिक्षा काय बोलायचं पण. हां JK फाईल्स. ती श्वास फुलायला लागले. बघितलं हो काका. JK फाईल. आताच हे आमची अवस्था आहे. थोडंसं एज अजून वाढलं काय होणार आहे काय माहिती. आता काहीतरी करायला पाहिजे ना असं त्याचं. त्या उतरवतं त्यांना. त्या उतरवतं एक्सरसाइज करायला पाहिजे बाबा. पप्पा पण त्या दिवशी वरडत होते नावानी. काहीतरी केलं पाहिजे. लय श्वास फुलतोय काका. JK फाईल. आणि काहीच सीड्या नव्हत्या. गड चढायचं नव्हतं नशीब. काहीतरी केलं भूमी ये लवकर. बाबा. रिक्षा भेटली. चला बाबा. तर काहीच आम्ही आता रत्नागिरी देवघरला जायला निघालेलो आहोत. आणि या सीटसाठी आम्ही एवढी जगजग केली ना. एवढी गर्दी होती, सगळ्यांना धक्का मारून देऊन चढलो आहे. आणि फायनली सीट भेटली आहे. ते एक गोष्ट चांगली आहे, कारण का 3 तासाचा काहीतरी रस्ता आहे. बघूया आता पुढे काय होतं. बस स्टॉप आहे. मला माहिती नाही तुम्हाला माझा आवाज येतो की नाही, पण आम्ही खूप थकलो आहे आणि आमच्या हातात खूप सामान आहे.
त्यामुळे आम्ही माईक नाही काढू शकत आता आपण जे काय बोलते घरीच बोलू. आय डोंट नो इफ यू आर एबल टू हिअर मी, बट लेट्स गो. भारी वाटते. तर आम्ही जस्ट आलो इथे आणि फ्रेश झालो थोडंसं. आदित्य झोपला, आमचं चॅम्पुडी पण झोपला आहे, आदित्य पण झोपला आहे. चॅम्पुडी दिसा एकदम मस्त इथे येऊन असं म्हणजे आले एकदम ते भारी भारी. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही पुन्हा लगेच उचलत होतो आमचं, म्हणून मला माईक काढायला नाही भेटला. माईक बॅगेत ठेवलेला, उगाच पडला तर खूप महागात पडेल म्हणून ते सगळं आताच ठेवलेलं. आणि पण मी तुम्हाला दाखवलं आहे गेस. मी थोडंसं बोलले, आता आवाज आला की नाही मी चेक नाही केला अजून. बघूया आता आम्ही जरा चेंज करतो. बघू आता पुढचा काय प्लॅन आहे. मी तर बोलते अजून आता खूप टाईम झाला आहे, 5 साडेपाच नाही 4:30 काय ते 5 वाजायला आलेत. तर मला तर वाटतं आम्ही फक्त आता मार्केटलाच जाऊन कारण का आता मला आजीने सांगितलेलं इकडचे कोकम घेऊन ये. तर मे बी मला असं वाटतं आम्ही मार्केटलाच जाऊ कोकम घ्यायला, कारण का आता तर एवढं हे झालं, टाईम झाला आहे. बघू काय आहे आता. काका येतील, काका सांगतील काय प्लॅन आहे. भेटू पुढे. तर गाईज आम्ही आता आहे ना मस्त आंबे खातो. दिस इज कॉल्ड खरंच एवढा दिवस सांगते. आमच्या घरी पप्पांनी पेटी आणलेली, माझ्या घरी मम्मीने पेटी आणलेली, त्याला चवच नाही, काहीच चव नाही. मग तेच तर दिस इज कॉल्ड सूप. तर आम्ही आता चाललो आहे डॉक्टरकडे. चिकूचे झाड आहेत. चलो गाइस रे हैं रिकामा जाणार ते जाऊ तिथं घेऊन. काय बघा म्हणजे क्रिकेट खेळतात सगळे. आणि हा रस्ता आहे ना, इथूनच बस जातात सगळे. तुम्ही सगळे बस वगैरे तर हाच मेन रस्ता आहे. आणि तिथे इथेच घर आहे. बाबा इथे बसलेले. माझ्या बायकोनी 4 दिवस आधी काम करून ठेवलेलं आहे. कुत्रा पाहायला जाऊन घेतला आहे. अनंत कृष्ण केळकर चाललो आहे इंजेक्शन मारायला. बघूया डॉक्टर कसं इंजेक्शन मारतो. मी नाही घाबरत इंजेक्शनला. हा नाही घाबरत बाई. मग बोलले 8 दे. 8 चालेल ना 8. तो पागल, त्याला काय पागल कुत्र्याने चावलं तुम्हाला 8 घेऊन इंजेक्शन देणार. कसं समजत नाही यार. जर मला टॅनिंग आली तरी चालेल, पण आम्ही उन्हातच फिरणार. नाही फिरणार ही तू बघ तोंड बघ, तोंडाला किती टॅनिंग आली बघ, समजलं. आपण बघ असं पूर्ण आफ्रिकाच्या व्हायला थोडाच दिवस बाकी आपल्याला आता. रस्ता बघा ना गाडी, काय रस्ता आहे यार. दाखवते ना थांबा एक. तू रस्ता बोला म्हणून मी असा रस्ता काय बोलला. नेक्स्ट टाइम तो कार घेऊन यायचं. म्हणजे कसं फिरायला पण भेटतं आणि पैसे पण जास्त वेस्ट होत नाही. तिथल्या इथं रिक्षावाले ऑटो यायला 300 रुपये 200 रुपये घेतात. नाही तर काय. तू हे ऑन केलं ना नॉईज कॅन्सलेशन. त्याने बोलतो काय काय केलं. आले बाबले
B for बापरे C for एक आणि D for डुडुक टेनेव भाई काय झालं हे आहेत फोन बघण्याचे परिणाम 4 बिस्किट मध्ये एक साथ खाल्ले 4 बिस्किट 4 ना 3 टाइम झाला आहे गाइस काय आहे ना दिसतंय इथं आपल्याला बोल तर अरे हाय बाळा दिसलं तर अहो, एवढी भाजी दिली ही कमी करा ही कमी करा खूप हां थोडी थोडी टाक गाइस आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला आणि पूर्ण ब्लॉग बघा जर तुम्ही इथपर्यंत बघत असेल तर पूर्णच बघितला असेल नाही होगा तुमसे तर गाईज वेलकम आई शप्पथ आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि उद्या आम्ही मालवणला जाणार आहोत तर आपण तिकडेचेही व्ह्यूज बघणार आहेत आणि अजून खूप इंटरेस्टिंग ब्लॉग्स येणार आहेत तर तुम्ही डू सबस्क्राईब लाईक कमेंट डू सबस्क्राईब आणि शेअर करा जेवढं शेअर कराल तेवढं आम्हाला चांगलं ऑनेस्टी इज माय बेस्ट पॉलिसी आणि चला तर बस झालं बाय बाय